जो इस एरिया की मैं बात करूं, मुख्यतः तौर पर जैसे महाजन आटा चक्की आती है, तो वहां पर क्या क्या काम ऐसे किए गए हैं इस क्षेत्र में ताकि जनता जो है आपको फिर से भरोसा जताए, फिर से वोट दे? हे बघा, महाजन आटा चक्कीपासून समोरचा एरिया पूर्ण अविकसित होता आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला 450 करोड आणि आता आपण महाजन आटा चक्की ते डायरेक्ट चीज भवन असं आपण पूर्ण मोठा सिमेंट रोड आणि आता ते नवीन नागपूर आपण तिथे तयार करतो आहे आणि मोठ्या प्रमाणात झालं आणि तिथे पूर्ण काय म्हणतात त्याला एक मोठा हब पण तिथे बनणार आहे, पेट्रोल पंप तिथे आलेला आहे आणि सुंदर असं सगळं लेआउट झालेले आहे, सगळे लोक तिथे खूप खुश आहेत। आपसे भी यही रहेगा, अविकसित क्षेत्र बहुत सारे हैं मनीष नगर में, मैं भी कल से घूम रहा हूँ, उनके लिए क्या रोड मैप है? आता पहा, याच्या पहिले अविनाशजी ठाकरे आणि जयश्रीताई वाडीबसमे आणि मी आणि संदीपजी आम्ही चारी नगरसेवक होतो आणि अविनाशजींना या संपूर्ण प्रभागाचा खूप जास्ती अभ्यास होता आणि त्यांना माहीत होतं की किती अविकसित लेआउट इथे आहे आणि आम्ही चौघे जण मिळून मुंबईला जाऊन देवेंद्रजीकडनं अनेक फाईल आम्ही तयार करून खूप सारा विकास केला, तरी पण अजून काही फाईल आपल्या राहिलेल्या आहे, काही अविकसित क्षेत्र राहिलेले आहे। त्याच्यासाठी देवेंद्रजींनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ते आम्हाला ते सगळं पूर्ण विकास करून देणार आहे आणि एक नवीन नागपूर म्हणजे आपण पहिले नागपूर म्हणजे फक्त महाल आणि तो भागच समजत होतो आणि बर्डीसारखा एरिया समजत होतो, पण आता संपूर्ण नागपूर शहर म्हणजे मनीष नगर असं होणार आहे। मतलब सीधे डायरेक्ट बातचीत सीएमओ ऑफिस से चलती रहेगी? बिल्कुल बिल्कुल, आणि माननीय मुख्यमंत्री आम्हाला बिल्कुल वेळोवेळी मदत करतात आणि वेळोवेळी आम्हाला फंड देतात, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे। भारतीय जनता पार्टीचा